नमस्कार मित्रांनो. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर. पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर. दूर कशाला जाता गड्यांनो इथेच पंढरपूर. आज या भजनाची आठवण यायचं कारण म्हणजे अमेरिकेच्या सरकारने परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात असताना एक निर्णय गुपचूप घेऊन टाकला. त्या निर्णयाचा भारतीयांवर खूप मोठा परिणाम होणार आहे. भारतीय जे अमेरिकेत लाईनीत उभे आहेत, ग्रीन कार्डच्या लाईनीत, आणि भारतीय जे अमेरिकेत शिकायला जाऊन भविष्यात तिथे वास्तव्य करून पहिले ग्रीन कार्ड आणि मग अमेरिकेचं नागरिकत्व मिळवण्याची स्वप्न बघतायत, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा हा निर्णय. अर्थात ट्रम्प सरकारच्या अनेक निर्णयांसारखंच त्यामध्ये अजूनही अनेक प्रकारची संदिग्धता आहे, स्पष्टता नाही आहे, आणि ती स्पष्टता येईल त्याच्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येऊ शकेल. पण सध्या बोलायचं झालं तर जे भारतीय अमेरिकेत राहत आहेत, ज्यांनी तिथे 4, 6, 10 वर्ष काढलेली आहेत आणि त्यांचा जो नागरिकत्वाच्या पूर्वीची एक पायरी असते ती म्हणजे ग्रीन कार्ड मिळणं, म्हणजे कायदेशीररित्या अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचा तुम्हाला अधिकार मिळतो. ते जे ग्रीन कार्ड आहे, परमनंट रेसिडेन्सी आहे, ती मिळवण्यासाठी 15 ते 20 वर्ष लागू शकतात. आणि या कालावधीत तुम्ही टेम्पररी विजावर, तात्पुरत्या विजावर राहता आणि मग ग्रीन कार्ड मिळालं की तुम्ही हक्कानी कायमस्वरूपी राहू शकता. तर असे जे लोक आहेत, खास करून नवे त्याच्यामध्ये, ज्यांनी ऑलरेडी लाईनमध्ये जे उभे आहेत त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही, पण जे लाईनमध्ये आत्ता उभे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्ही अमेरिकेत राहायची गरज नाही. तुम्ही भारतात राहून ही प्रक्रिया पार पाडू शकता. भारतात किंवा कुठेही तुम्ही ज्या देशातून आलात, पाकिस्तान असेल, जर्मनी असेल, इस्रायल असेल, पोलंड असेल, कुठूनही तुम्ही, म्हणजे केनिया, कुठूनही आला असाल, पण तुम्हाला भारतात जावं लागेल, म्हणजे तुमच्या मायदेशात जावं लागेल आणि तिथे अमेरिकेच्या दूतावासात किंवा वाणिज्य दूतावासाच्या थ्रू या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. जर तुम्ही अमेरिकेत असाल तर या गोष्टी करणारी संस्था म्हणजे USCIS, म्हणजे US सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस. जेव्हा तुम्ही इतर देशामध्ये असता तेव्हा या गोष्टी, व्हिसा आणि या सगळ्या गोष्टी परराष्ट्र मंत्रालयाकडून किंवा स्टेट डिपार्टमेंटकडून केल्या जातात. आता साधारणतः याची प्रक्रिया बघून घेणं आवश्यक आहे, कारण आपल्याकडचे बरेच जण जे अमेरिकेला जातात त्यांचा एक पॅटर्न असतो. म्हणजे समजा बरेच जण मास्टर्स डिग्री किंवा MS करायला अमेरिकेत जातात, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यायला अमेरिकेत जातात. समजा 2026 साली मी, आता ते वय राहिलं नाही आहे, पण समजा, आणि कोणी घेईल की नाही माहिती नाही आहे, पण समजा मी शिकायला अमेरिकेत गेलो तर 2026 ते 28 2 वर्षाची मास्टर्स डिग्री मी 2028 साली MS होईन. मग MS झालो की मला अमेरिकेत राहायचं आहे, कारण मास्टर्स डिग्रीची प्रचंड फी मी किंवा माझ्या कुटुंबियांनी, माझ्या आईवडिलांनी भरलेली आहे. त्याचा परतावा करण्यासाठी, कारण मी शिकत असताना आठवड्याचे काही तासच काम करू शकतो, त्यातनं ही फी भरून निघू शकत नाही, फक्त तिकडचा जो खर्च आहे तो भरून निघू शकतो. आणि त्यामुळे मला अधिक थोडा वेळ वास्तव्य अमेरिकेत करायचं आहे, आणि म्हणून मी त्याच्यासाठी OPT म्हणजे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग, कार्यानुभवासाठी, त्याच्यासाठी मी अर्ज करतो. त्याच्यासाठी साधारणतः तुम्ही कुठला कोर्स करतायत, कुठलं शिक्षण घेत आहेत, त्याच्यानुसार 1 वर्ष ते 2-3 वर्ष तुम्हाला राहण्याची मुभा मिळते. म्हणजे समजा मी 2028 साली MS झालो तर मी 2030-31 पर्यंत मी अमेरिकेत राहून तोपर्यंत नोकरी शोधू शकतो, काहीतरी काम करू शकतो, कुठेतरी आणखीन प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे ते घेऊ शकतो. ते करता करता मला नोकरी मिळाली तर कुठली नोकरी मिळते ती मुख्यतः H-1B व्हिसाच्या अंतर्गत, कारण अमेरिकेकडे लागणारी कौशल्य म्हणजे कुशल मनुष्यबळ कमी आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी अमेरिकेत H-1B व्हिसा त्याची निर्मिती केली गेलेली आहे. पण त्याची लॉटरी असते, त्यातली जवळजवळ 70-80% लॉटरी भारतीय विद्यार्थ्यांना लागते किंवा भारतीय तरुणांना लागते, बाकीची लॉटरी इतरांना लागते.
आणि त्यामुळे मग मला H1B, पण त्याच्यासाठी मला नोकरी मिळायला लागते आणि मग माझ्या कंपनीने मला स्पॉन्सर करावं लागतं, की त्यांनी सरकारला सांगावं लागतं की बघा या माणसाची आम्हाला गरज आहे, कारण हे कुशल मनुष्यबळ आम्हाला अमेरिकन नागरिकाकडनं उपलब्ध होत नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला भारतीय माणसाला, कदाचित जपानी माणसाला, इस्रायली माणसाला, ग्रीक माणसाला कामाला ठेवायचं आहे. आणि त्याच्यामुळे मग मला H1B व्हिसा मिळतो. H1B व्हिसा मला 3 वर्षाचा मिळतो, तो 6 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो. म्हणजे ही 3 वर्ष अधिक कदाचित 3 वर्ष अशी 6 वर्ष ही माझ्यासाठी आहेत, ज्याच्यात भारतीय लोक टिपिकली काय करतात तर H1Bवर काम करताना लग्न करतात. लग्न केल्यावर आपलं मूल हक्काने अमेरिकेत जन्माला येईल ह्याची दक्षता घेतात, कारण मग नागरिकत्व की घरात कोणाला तरी अमेरिकेचा पासपोर्ट मिळतो. ही सगळे ट्राईड अँड टेस्टेड सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे मग मुलं अमेरिकेत जन्मले की काय म्हणतात, ज्याला फूट इन द डोर म्हणतात, एक पाय तरी आपला घराच्या आतमध्ये राहतो. आणि मग तो माणूस अमेरिकेत काम करता करता पुढची 10 वर्ष 15 वर्ष, पण H1B व्हिसा त्याचा 6 वर्षापर्यंत धरून त्याला 3 वर्ष किंवा 6 वर्ष असतात. त्याच्या आतमध्ये मी PERM म्हणजे परमनंट रेसिडेन्सीसाठी प्रक्रिया सुरू करतो. मग त्याच्यासाठी सुरुवातीचं पहिलं पाऊल आहे I-140 आणि मग त्याच्यानंतर माझी मुलाखत होते. म्हणजे मला एका प्रकारे अमेरिकन सरकारला पटवून द्यावं लागतं की माझं अमेरिकेत राहणं का आवश्यक आहे, अमेरिकेसाठी का महत्त्वाचं आहे. आणि मग ती प्रक्रिया झाली की मग माझी ग्रीन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याच्यानंतर मग साधारणतः 10 वर्षांनी I-485 ही दुसरी एक लेवल आहे, ती उत्तीर्ण झालो की मग मला 2046 साली साधारणतः ग्रीन कार्ड मिळू शकतं. मी गेलो आहे कधी अमेरिकेत 2026 साली ही प्रक्रिया सुरू होते. 2031-32 नंतर, म्हणजे जेव्हा 2031ला मला H1B व्हिसा मिळतो त्याच्यानंतर मी ही प्रक्रिया साधारणतः सुरुवात करतो. आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यावर मला ग्रीन कार्ड मिळतं 2045-46 साली, म्हणजे साधारणतः 15 वर्ष ही प्रक्रिया. कारण एवढी मोठी लाईन आहे आणि त्यामुळे एवढे सगळे लोक या वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आता अमेरिकेने काय केलं की हे 15 वर्ष म्हणजे खूप सारे लोक झाले. पूर्वी त्या मानाने फार लोक अमेरिकेत काही हजार जायचे. आता वर्षाला ट्रम्प येण्यापूर्वी 2-2 लाख विद्यार्थी, भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिकायला जायला लागले आणि त्यातले बरेचसे शिक्षण पूर्ण झाल्यावरही अमेरिकेतच राहून तिकडे नोकरी करणं, नोकरी केल्यावर नागरिकत्वापर्यंत वाटचाल, या दृष्टीने तिकडे टिकून राहिले. पण असं होत असताना अमेरिकेचे जे सध्याचं ट्रम्प सरकार आहे त्याचे जे मतदार आहेत त्यांचं म्हणणं आहे, जे इथे मनसे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला उत्तर भारतीय नकोच, इथे आमच्याकडे काही शॉर्टेज नाही आहे. जे आपलं सगळी आर्ग्युमेंट तीच आहे की इकडे मराठी माणूस काम असूनही काम करायला तयार होत नाही, म्हणून बाहेरची माणसं घ्यावी लागतात, बाहेरची माणसं स्वस्त दरात उपलब्ध होतात. अमेरिकेतही तेच आहे की त्यांचं म्हणणं आहे आमच्याकडे तरुण आहे, आमच्याकडे कौशल्य आहेत, पण तुम्ही आम्हाला नोकऱ्या न देता बाहेरनं आलेल्यांना नोकऱ्या देता, कारण ते स्वस्तात मिळतात. आणि त्यांचं म्हणणं असतं इथे कौशल्य नाही आहेत, लोक मिळत नाहीत म्हणून आम्हाला बाहेर आणावं लागतं. हा वाद चालू राहणार आहे. पण जे निवडून आलेले आहेत ट्रम्प प्रशासन आणि नंतरचं रिपब्लिकन पार्टी आणि कदाचित डेमोक्रेटिक पार्टीचे ते फार फरक पडेल असं मला वाटत नाही, कारण ते बेकायदेशीर लोकांना, ते सगळे घुसखोरवादी आहेत, त्यांच्यासाठी उच्च शिक्षित लोकांचं फारसं महत्त्व नाही आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की हे लोक जर आपल्याला कमी करायचे तर काय करावं लागेल की ज्यांना आता ऑलरेडी नागरिकत्व मिळालं आहे किंवा ज्यांना ग्रीन कार्ड मिळालं आहे त्यांना तर बाहेर काढता येणार नाही. आणि त्यामुळे जे असे रांगेत उभे आहेत ती रांगत जर कमी केली, म्हणजे कायद्याने आम्ही काय म्हणतोय, तुम्हाला अजूनही नागरिकत्व मिळेल, तुम्हाला अजूनही परमनंट रेसिडेन्सी मिळेल, पण तो जो वेटिंग कालावधी आहे जो 10 ते 15 वर्षाचा आहे तो तुम्हाला तुमच्या देशात जाऊन काढावा लागेल. आता याच्यामध्ये मेख काय आहे ते लक्षात घ्या की ऑलरेडी माणूस त्या लाईनमध्ये आहे आणि त्याचं वय 30-32 वर्ष आहे, लग्न झालं आहे, मुलांचा जन्म अमेरिकेत झाला आहे, मुलांकडे अमेरिकेचा पासपोर्ट आहे. पण आता 10 वर्ष जर तो भारतात राहिला तर भारतात त्याला भारताचा पगार मिळेल. त्या पगारातनं त्याच्या उच्च शिक्षणाचा खर्च त्याला फेडता येणार नाही. जे त्यांनी घर अमेरिकेत घेतलं असेल, समजा घेतलं असेल, तर त्या घराचे हफ्ते भरता येणार नाहीत. अगदी मुलांचं शिक्षण अमेरिकेतलं ते परवडणार नाही, म्हणजे मुलांना अमेरिकन पासपोर्ट असूनही त्यांना भारतात किंवा त्या देशात आणावं लागेल. आणि त्याच्यामुळे एका प्रकारे जरी तुम्ही भारतात राहिलात आणि भारतात एकदा आलात की अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट म्हणजे अमेरिकन परराष्ट्र व्यवहार मंत्रालय टंगळ मंगळ करून जी 15 वर्ष लागतात त्याला 25 वर्ष लावू शकेल.
चालू आहे, कारभार चालू आहे, होतं आहे ॲप्लिकेशन. मग 25 वर्षांनी 20 वर्षांनी तुम्ही जर अमेरिकेत राहिलाच नाहीत तर तुमचं 15 वर्षांनी ॲप्लिकेशन मंजूर जरी झालं, ग्रीन कार्ड मिळालं तरी अमेरिकेत जाऊन करणार काय वयाच्या 45-50 वर्ष. खास करून अशा परिस्थितीमध्ये जेव्हा AI मुळे खूप मोठ्या संख्येने नोकरी कपात होते, अमेरिकेत होते. हे सगळ्या मेटानी हजारो लोकांना काढलं, नंतर ओरॅकल असेल, सगळ्या मोठ्या टेक कंपन्या माणसांना काढून तिथे AIचा वापर करतात. म्हणजे एकीकडे ही कुऱ्हाड आहे आणि दुसरीकडे अमेरिकेच्या सरकारची कुऱ्हाड कोसळत आहे. आणि हे सगळं करताना काही गाजावाजा वगैरे काही नाही केलं, त्यांनी फक्त एक रूल बदलला आणि तो गुपचूप ट्विटरवर 22 मेला घोषित करून टाकला. पण त्याचा परिणाम बऱ्याच देशांवर होणार आहे, सगळ्यात जास्त परिणाम भारतावर होणार आहे. आता या आपत्तीकडे संधी म्हणून आपण बघू शकतो का? तर निश्चित बघू शकतो, कारण आत्तापर्यंत आपण गेली अनेक वर्ष अभिमान कशाचा बाळगत होता की आपल्या देशाचं टॅलेंट आपण परदेशात पाठवतो. जे टॅलेंट आपल्याकडे कामाला राहिलं असतं, जर आपल्याकडे त्यांना योग्य संधी मिळाल्या असत्या तर आज भारत तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीचा देश असता. पण आपल्याला अभिमान कसला? आपले भारतीय लोक अमेरिकेत जाऊन गुगल बिगल ॲडोबी मास्टर कार्ड यांचे अध्यक्ष होतात, याचा आपल्याला अभिमान. पण आता या संधींचा दरवाजा बंद होताना दिसत आहे. सगळ्या जगात या स्थलांतरामुळे खूप मोठा हडकंप माजलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की कोणालाच आता बाहेर नेणारे लोक नको आहेत. जरी तिथल्या उद्योगांना ते हवे असले तरी लोकशाही व्यवस्थेमध्ये शेवटी लोकांचं मत महत्त्वाचं असतं आणि मतदारांचं मत त्याच्याहूनही महत्त्वाचं असतं. जे कॉक्रोच पार्टी फेसबुक ट्विटरवर बसून त्या अभिषेक दिपकेला पण अमेरिकेत नोकरी मिळेल की नाही माहिती नाही, तो तिथे शिक्षण झाल्यावर त्याला लात मारून इकडे पाठवतील की चल ती काँग्रेस पार्टी आहे, ते भारतात बस, भारतात उभा राहा आणि ते कर, इथे बसून चालणार धंदे. तर या सगळ्यामुळे मुद्दा असा आहे की हे सगळे लोक भारतात आले. आधीच आखातातील लोकांनी पैसे पाठवणं बंद केल्यामुळे प्रेशर आलेलं आहे. अर्थव्यवस्थेवर प्रेशर येण्याचं कारण आयात आपली जोरदार सुरू आहे, निर्यातीवर परिणाम झालेला आहे, परदेशातनं येणारा परतावा कमी झालेला आहे आणि अशा याच्यात अमेरिकेतलं हे संकट आलं तर एका प्रकारे अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यातनं समजा हे काही लाख, किती अंदाजे माहिती नाही, पण 10-1 लाख तरी 10 ते 12 लाख लोक याच्यामध्ये प्रभावित होतील असा अंदाज आहे. ते शेवटी जाणार कुठे? भारतातच येणार. त्यांना संधी उपलब्ध करून देणार का आपण? म्हणजे इथे आपल्याच लोकांना संधी आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही. सगळा जो सामाजिक न्यायाच्या नावावर आपण जे बुडबुडे सोडतोय, म्हणजे त्यात सामाजिक न्यायाच्या धोरणाला कुठेही, आरक्षणाच्या धोरणाला मी कुठेही काही बोलत नाही आहे. आरक्षणात पात्र लोकांनाही नोकऱ्या मिळत नाहीत कारण नोकऱ्याच नाही आहेत, सरकारी नोकऱ्याच नाही आहेत. आणि खाजगी क्षेत्रामध्ये अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे भारतीय कंपन्या धाडसच करत नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे, म्हणून लोकांना परदेशात जावं लागतं आहे. एका दृष्टीने ही भारतासाठी खूप मोठी संधी आहे, कारण जे आत्तापर्यंत आपण करू शकलो नाही, जे काही कारण असेल ते करण्याशिवाय पर्याय नाही. आता आपल्याला पाण्यात फेकून दिलेलं आहे, आता बुडायचं का पोहायचं हे आपल्याला ठरवायचं. पण ही गोष्ट आपल्या देशासाठी अतिशय महत्त्वाची, कारण खूप मोठ्या प्रमाणावर टॅलेंट भारतात येणार आहे. फक्त हे टॅलेंट आपल्याकडे का यशस्वी होऊ शकत नाही? कारण ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे मोदींबाबत म्हणतायत. देवेंद्र फडणवीसांवर भ्रष्टाचाराचा डाग नाही आहे, पण ही जी रस्त्यातली व्यवस्था आहे ती पूर्णपणे सडलेली आहे. कुठल्याही नियमबाह्य पद्धतीने गोष्टी होतात, तिथे सगळ्यांचे हफ्ते लागलेले असतात, ठरलेले असतात आणि ते नसेल तरी जी गोष्ट वेळेत व्हायला पाहिजे तिला बराच वेळ लागतो. ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसच्या तुलनेत त्याच्यात सुधारणा झालेल्या आहेत, पण अजून खूप सुधारणा बाकी आहेत. आपल्याला जर कायम असंच जगायचं असेल की मनमोहन सिंग सरकारच्या काळात काय होतं त्याच्यापेक्षा बरं आहे का? नक्की बरं आहे. राहुल गांधी पंतप्रधान झाले तर त्याच्यापेक्षा शतपट बरी परिस्थिती आत्ता आहे. म्हणजे तुलना जर काँग्रेसशीच करायची असेल तर आपण खूप छान करतोय, पण काँग्रेसची तुलना केली तर ही सगळी परिस्थिती ओढवली ती पुन्हा ओढवू शकते ना. आणि म्हणून ही आपल्याला एक चांगली संधी आहे. ज्या गोष्टी आपण गेल्या 12 वर्षात, मोदी सरकारच्या 12 वर्षात करू शकलो नाही, जे काही कारण असेल ते, त्या करण्याची ही सुसंधी आहे. दूर कशाला जाता गड्यांनो, इथेच हे पंढरपूर आहे ते इथेच आहे. ही कर्मभूमी, ही तुमची जी जन्मभूमी आहे ती तुमची कर्मभूमी ही असायला हवी खरं तर. पण आपण ती कर्मभूमी या ना त्या कारणाने लोकांना वाटू देत नाही आहोत आणि म्हणून लोकांना परदेशात जावं लागतंय. आता तिथे आम्ही नसू लाडके म्हणून तिकडनं जर परत यावं लागलं
आणि इथे जर ही संधी उपलब्ध दिली तर तो एकमेव मार्ग आहे आपल्याला पुढे झेप घेण्याचा. या जर सुधारणा ज्या आवश्यक आहेत, ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे फक्त जमिनी देणं, वीज देणं, पाणी देणं, MOU साईन करणं, 2 लाख कोटी 4 लाख कोटी काहीतरी आपले करतात आहे आणि असे MOU साईन केले, हे न करता प्रत्यक्षात छोट्या छोट्या गोष्टींसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे. या गोष्टी ऑनलाईन करणं, जिल्हा परिषदेतल्या गोष्टी ऑनलाईन करणं, महापालिकेतल्या गोष्टी ऑनलाईन करणं, या गोष्टी जर, आणि कायद्याचं राज्य लवकरात लवकर कनिष्ठ न्यायालयात निकाल लागणं, तिथे AIचा वापर करायची मिलॉडलाही इच्छा नाही आहे आणि यांनाही इच्छा नाही आहे. नाही तर सगळे खटले फटाफट सुटतील, बरेचसे खटले तर प्रोसिजरल असतात. पण असं काहीतरी जबरदस्त करण्याची ही संधी आहे. ही संधी साधली नाही तर देशावर मोठं अरिष्ट कोसळू शकतं. आणि म्हणून पाऊस पडलाय, चिखल झालाय, नदीला आलाय पूर, पण दूर कशाला जाता गड्यांनो, इथेच पंढरपूर. हेच जर आपण नीट ही संधी साधली तर भारताचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.